नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ होणार आहे वाशी APMC मार्केटचा। आपण फ्रूट मार्केटमध्ये आलो आहे, बघूया आजचे रेट काय आहेत। कलिंगड दिसत आहे सगळीकडे। कलिंगड काय रेट आहे कलिंगडचा? किलोचा रेट काय? 20 रुपये किलो। मग तोच शेकडाला लागणार ना? 100 किलो मिनिमम किती किलो आहे घ्यायला लागतं? 100 किलो। मित्रांनो, केळ्यांचा रेट विचारूया आपण। इलायची वेलची केळी आहेत, काय रेट आजचा? रेट 100 रुपये किलो। 100 रुपये किलो। 100 रुपये किलो रेट आहे आजचा मित्रांनो। किलोला किती डझन बसतात अंदाजे? साईजवर डिपेंड आहे। या साईजची काय किती बसतील? 18 पीस असतात। 18? जरा मोठे असेल तर 12 पीस 15 पीस। 12 ओके लहान थोडी असते। ओके। ज्याप्रमाणे साईज असते मित्रांनो त्याप्रमाणे किलोला डझन बसतात। म्हणजे तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी डझन कसे पडतात। आणि एक पपई आहे इकडे मित्रांनो, पपईचा रेट विचारूया। कसा आहे पपई? पपई कसा आहे आजचा रेट काय? 25 30 किलोचा रेट सांगितला। मिनिमम किती किलो घ्यायला लागतं? 50 किलो। 50 किलो मित्रांनो घेतलं तर आहेत, बाहेरही बसतात मित्रांनो, तुम्हाला 1-2 मिळून जातील। हे पूर्ण पपई आहेत। चिकू कसा आहे काका? 500 रुपये बॉक्स। बॉक्समध्ये किती किलो असतो? 9 किलो। 9 किलो 500 रुपये मित्रांनो। इथे सफरचंद दिसत आहेत। सफरचंद कसे आहेत? 150 रुपये किलो बॉक्स। बोलिए सर। एक बॉक्स बॉक्स में ये जो है ना 150 केजी। 150 kg बॉक्स पे नहीं मिलेगा, होलसेल में नहीं मिलेगा। होलसेल भी है। ओके। ये कौन सा है एप्पल? सेट का है, हमको मालूम नहीं है। नहीं मालूम। रेट मालूम मुझसे बोला इसका होलसेल है हमारा। पपई कैसा है? पपई कसा है? पपई होलसेल रेट 25 रुपये किलो है। होलसेल रेट आजचा 25 रुपये। मिनिमम किती किलो घ्यायला लागतं? 50 किलो। ओके। ते रिटेलमध्ये नाही मिळणार मित्रांनो पपई। पपईची क्वालिटी मस्त आहे, पण रेट तुम्हाला 50 किलोचा लागेल। ते आंबा दिसतोय मित्रांनो। कुठचा आंबा? देवगड हापूस। देवगड हापूस आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो APMC मार्केटला। विचारूया लवकरच त्यांना रेट काय आहे, डझनचा 5 डझनचा। महाबरे ब्रदर्स, गाला नंबर 221, त्यांच्याकडे देवगड हापूस आलेला आहे। देवगड हापूसचा रेट विचारूया आपण। देवगड हापूस आलेला आहे मित्रांनो, आपण विचारूया काय रेट आहे देवगड हापूसचा? माल बघून 3000पासून 4000। 3000पासून 3000 किती रुपये म्हणजे डझन की पेटी? पेटी 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 किती किलो, किती डझनची पेटी असते? 5 डझनची पेटी। 5-5.5 डझनची पेटी 3000 रुपये। ओके। आणि 2 डझनची पेटी पाहिजे असेल तर? 2 डझनच्या पेट्या नाही अजून ओके, सध्या अवेलेबल नाही आहे। 5, 5.5, 6। 5, 5.5, 6 ओके। आणि हा साधारण किती दिवसात पिकेल आंबा? 6-7 दिवस लागतात। 6-7 दिवस जातात। ओके। तुमच्याकडे ऑनलाईन अवेलेबल आहे? म्हणजे डिलेवरी तुम्ही करू शकता? ओके, ऑनलाईन डिलेवरी पण अवेलेबल आहे। तुमचा नंबर सांगू शकता जरा? 9892452100। तुमचं नाव? दिनकर महाबरे। दिनकर महाबरे, गाला नंबर 221 जी 221। तर मित्रांनो, पाहिजे असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा ना। देवगड हापूस अवेलेबल झालेला आहे। चिकू आहे इकडे मोठ्या साईजचा, 1 नंबर चिकू आहे। की काय रेट आहे काय? 50, 60, 70 रुपये किलो। आणि बॉक्स येत असेल ना याचा की गोणी? गोणी येते। ओके। गोणी किती किलोची असते? 10 किलो। म्हणजे 50, 60, 70 600 रुपये। 600, 700, 800। ओके, धन्यवाद।
शकता मित्रांनो, सगळीकडे पपईच पपई आहेत. कोणचा अंगूर आहे? क्रीमसल. क्रीमसल आहेत. काय रेट आहे याचा? 700 रुपये हे जाली. ओके, जाळी आहे द्यायची मित्रांनो प्लास्टिकचे. 9 किलो 700 रुपये. डाळिंब दिसते मित्रांनो. डाळिंब कसं आहे रेट काय आहे? 150 रुपये किलो. और पूरा क्रेट लेना पड़ेगा? क्रेट घ्यायला लागतो. 10 किलोची जाळी असते. ओके. कैसे किलो? ये आएगा 8 रुपये किलो. 8 रुपये किलो. और कम से कम कितना लेना पड़ेगा? किती घ्यायला लागते? 10 किलो कम से कम 10 किलो 12 किलो बनलेगा. कमीत कमी 10 ते 12 किलो मित्रांनो घ्यायला लागेल. मित्रांनो इथे 10 रुपये किलोने आहे. हेच आपल्याला आपल्या रिटेल मार्केटला 40 रुपये किलो, 100 रुपये 2.5 किलोने मिळतं. काय रेट आहे मित्रा? काय रेट आहे? स्वस्त झाले 8 रुपये किलो. 8 रुपये किलो. 8 रुपये किलो. कमीत कमी किती घ्यायला लागेल? 50 किलो. 50 किलो घ्यायला लागेल. बघू शकता इथे तुम्ही पपईचा पूर्ण ट्रक आलेला आहे. तर मित्रांनो कशी आहे केळी? कशी आहे? 90 रुपये किलो. ओके. कमीत कमी किती घ्यावी लागतील? 10 किलो. ओके, 10 किलो घ्यायला लागतात मित्रांनो. वेलची केळी आहेत ना? बघू शकता आंबे तुम्ही बघू शकता केवढ्या मोठ्या प्रमाणात इथे ठेवलेले आहेत. विचारूया त्यांना कोणते आंबे आहेत. किती रुपये डझन आहेत? 5 डझनचा काय रेट आहे आणि 2 डझनचा काय रेट आहे? और सेट का है. कोणता आंबा आहे? ये देवगढ़. देवगड आंबा आहे मित्रांनो. किती डझनची पेटी अवेलेबल आहे? 5 दर्जन, 4.5 दर्जन, 4 दर्जन. 2 डझन भी आहे. हाँ 2 डझन. 2 डझन पण आहे. 2 डझन किती रुपये? 2 डझन किती रुपये? 2 दर्जन 25 रुपये. मित्रांनो आंब्याची साईज एक नंबर आहे. तुम्ही बघू शकता आंब्याची साईज. मोठ्या प्रमाणात आंबा आलेला आहे. अंजीर बघायला मिळतं मित्रांनो इथे. कितीचा बॉक्स म्हणजे? 4. 250. 250 रुपये मित्रांनो 300 रुपये. बॉक्स. 200 रुपये. ओके. हा सगळा आता सध्या कितीचा आहे? ये 250. 250 वाले आहेत. ओके. एका बॉक्समध्ये किती किलो असतात अंदाजे? 2.5 किलो. 2.5 किलो एका बॉक्समध्ये असतं. एका बॉक्स नाही, 4 बॉक्समध्ये 2.5 किलो. ओके ओके, थँक्यू. इकडे आपल्याला जाम दिसत आहेत, लाल जाम आणि हिरवे जाम. विचारूया रेट काय आहे. जाम कैसा आहे? कसं आहे जाम? लाल 200 रुपये बॉक्स. किती किलो असतात बॉक्समध्ये? 7 ते 8 किलो. ओके. आणि हा आंबा पण कुठचा आहे आंबा? देवगड हापूस आहे. ओके. किती डझनचा बॉक्स आहे हा? 4 डझनचा बॉक्स आहे. किती रुपये? 6,000 रुपये मित्रांनो. हा एक नंबर हापूस आहे. आंब्याची साईज एक फळ जवळजवळ पाव किलो 450 ग्रॅमचं असेल. 300 ग्रॅमचे 400 ग्रॅम. 300-400 ग्रॅम मित्रांनो बघू शकता. आंब्याची साईज बघू शकता तुम्ही. 300 ते 400 ग्रॅमचं एक फळ आहे. 6,000 रुपये 4 डझनचा बॉक्स आहे हा. तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा. जर कोणाला पाहिजे असेल आंबा तर तुमच्याशी संपर्क करतील. तुमचं नाव? सुनील. तुमचा नंबर सांगा जरा. 77 38 29 1380. ओके. गाळा नंबर आहे G307. सुनील यांच्याशी आंबे पाहिजे असतील तुम्हाला तर संपर्क करू शकता. आंब्याचा रेट थोडाफार कमी जास्त होतो. होईल ना? पुढच्या आठवड्यात कमी होईल. आजचा या आठवड्यापर्यंत रेट 6,000 रुपये. जामचा बॉक्स तुम्ही बघू शकता.
200 रुपये बॉक्स आहे. बॉक्समध्ये किती किलो आहे? 7 किलो. 7 किलो एका बॉक्समध्ये आहे, 200 रुपये. मित्रांनो बघू शकता इथे मोसंबी आहेत. मोसंबी गोणी बघू शकता 22 किलोची एक गोणी असते. त्या गोणीचा रेट आपण लवकरच विचारूया. काय 1 किलोचा रेट काय मोसंबीचा? 50 रुपये. 50 रुपये बघू शकता मित्रांनो. 50 रुपये मोसंबीचा रेट आहे. आजचा रेट आहे मित्रांनो. शकताय आंब्याची आवक येते आहे, वाढत चालली आहे सध्या. मित्रांनो अननस बघू शकता, मोठ्या प्रमाणावर अननस आहे तिथे. आपण अननसचा रेट विचारूया. कसा आहे डझन? 850. आणि हे 1200. और ये बड़ा वाला 1400. बघू शकता मित्रांनो साईजवरती डिपेंड आहे. 1200 1400 अननस चालू झाले. अननस आहे. गाड्या लागलेल्या आहेत. ही साईड पूर्ण अननसची आहे. ही सेक्शन आहे तिकडे अननस, कलिंगड. सर्व अननस लागलेले आहेत. ही साईड पूर्ण अननसची आहे. ही साईड पूर्ण अननसची आहे. इथे साईज छोटी दिसते आपल्याला. ही सर्वात छोटी साईज आहे. काय याचा रेट काय? 200 रुपये डझन. ये 400 रुपये. ते 1000 रुपये डझन. इथे रमजान चालू आहे, उपवास चालू आहेत लोकांचे, त्यामुळे फ्रूट्सला खूप जास्त मागणी असते. त्यामुळे रेट वाढलेले दिसत आहेत. मार्च नंतर कमी होतील. म्हणजे मार्च के बाद कम होएगा रेट. जैसे रमज़ान ख़त्म होएगा थोड़ा रेट डाऊन आएगा. ओके मित्रांनो रमज़ान जसं संपेल तसं रेट फ्रूटचे कमी होतील थोडेफार प्रमाणात. मित्रांनो ही साईट पूर्ण कलिंगडची आहे. तुम्ही बघू शकता कलिंगड आहेत. मोठ्या प्रमाणात इथे कलिंगड आहेत. बेबी शुगर किरण सगळे आहेत. पूर्ण कलिंगड मार्केट आहे. त्या कोपऱ्यापासून लागलेले गड आहेत या कोपऱ्यापर्यंत. ही साईड पूर्ण फक्त कलिंगडसाठीच आहे. विचारूया कलिंगडचा रेट काय आजचा. आपण बघू शकता इथे कलिंगड आहेत. आपण विचारूया कलिंगड काय रेट आहे. नमस्ते सर, क्या रेट है आज का? आज का रेट चालू है 10 से लेकर 17 रुपये तक चालू. 10 से 17 होलसेल का रेट है ये? होलसेल रेट है. और रिटेल में कुछ 18 to 20. 18 रुपये ते 20 रुपये. 20 रुपये आहे. आणि रिटेलमध्ये कमीत कमी किती घ्यायला लागेल? रिटेलमध्ये 16 रुपये. कितना केजी लेना पड़ेगा? 2 4 5 10. कम से कम 2 किलो लेना पड़ेगा. 2 किलो से ऊपर 10 किलो का. ओके 2 से 10 किलो के अंदर. ऊपर से जाएगा ना हाँ होलसेल 20 किलोच्या वरती घेतला मित्र. 50 किलो 30 किलो 40 किलो. तो रेट माल का क्वालिटी के हिसाब से जो रेट है ना 10 रुपये से लेकर 17 रुपये तक चालू है मार्केट. थँक्यू. रत्नागिरी आंबे बघू शकता तुम्ही. पेटी पॅक करायचं काम चालू आहे. ये जाली किती डझनची असते? 1200 रुपये डजन है. 1200 रुपये डज़न. और एक 5 डज़न का पेटी लेंगे तो 5 या 4.5 1500 रुपये. पूरा बॉक्स का कितना होगा? पूरा बॉक्स का 4 डज़न का बॉक्स 4800 रुपये बॉक्स पडेल. पिकलेले आंबे आहेत. घरी नेऊन लगेच तुम्ही खाऊ शकता.